ए शेमने तू स्वतः फुगी रे मी दुनियाचा रगीले फक्त मीच मी रॅपर नदी नाल्यांच्या गर्दी ते धरण मी यो ज्यांच्या भातावर काय विषय नाही त्यांच्यासाठी वरण मी माझ्यावरती जळणारे विरोधक अपोजिट डझन या रॅपिंगच्या क्षेत्रात या वाघाचं वजन गँग झिरो हुड लाईफ आणि करोडो काळजांवर राज करणारा एक डॉन हा पोरींचा साजन आणि सीनचा राजन कोण आहे हा मराठी फ्रीस्टाईलचा बादशाह जाणून घेऊया या व्हिडिओत. नमस्कार, मी तनया. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूड मध्ये आपलं स्वागत. आपल्या गाण्यांमधून स्वतःला गँगस्टर म्हणवणारा आणि पुण्याच्या हुड लाईफला रिप्रेझेंट करणारा हा मराठी रॅपर म्हणजे संबाटा. शिव्या, अंडरवर्ल्ड, गुन्हेगारी आणि थेट कोर्टाच्या पावत्या असा याचा रुबाब आहे. पण याच्या या गँगस्टर ॲटिट्यूड मागची एक डार्क रियालिटी तुम्हाला माहितीये का? चौदा वर्षांचा असल्यापासून प्रथम जोगदंडने कधी हमालीचं, हाऊसकीपिंगचं तर कधी साऊंडचं काम केलं. छोटे मोठे सायफर्स करत मित्रांचे फोन घेऊन आणि खाकी महाराजच्या सपोर्टने प्रथमच्या संबाटाची रॅप जर्नी सुरू झाली. कॉर्पोरेशन ब्रिजवर त्याने लोकांकडून कर्ज घेत 60,000 रुपयात नको रस्ते चांगले गाणं शूट केलं. नको मला आतापासून रस्ते चांगले माझे आपले पण माझ्यासोबत चुकीचं वागले. या गाण्याने त्याला या पैशांपेक्षा कैक पटीने जास्त इज्जत दिली. डॉनचा जन्मच वस्तीमधला, दुनियादारीपासून आऊट पण गुन्हेगारीच्या जवळ डॉनची वस्ती. त्यात वस्तीतली पोरं चुकीच्या मार्गावर. या सगळ्या पोरांना एकत्र जोडत संबाटाने आपली क्रू काढली. पण वस्तीतल्या लोकांना रॅप चांगलं की वाईट हे तरी कळत होतं का? बायकांनी कंप्लेंट्स टाकल्या, कॉप्स आले. पण हीच वस्ती तर संबाटाच्या रॅपला आणि आपल्याला जोडून ठेवते. पिन्नक, हुड लाईफ, कार्टे निब्बर, पल्टी फायर, माज आणि अजून असे बरेच रॅप्स जे वस्तीचं वास्तव सांगतात. एक रिक्षा, एक बाकडा आणि तीच पोरं. मग ते नयन भाऊ असो की खाकी महाराज, ठग दोस्त आणि ठग लाईफ. पैसे आले तरी ही पोरं मात्र बदलली नाहीत. माझ्यासाठी पोरी ठेवतात 16 सोमवार. पण याची लव्ह स्टोरी तुम्हाला माहितीये का? हा डॉन सुद्धा एका पप्पाच्या परीचा दिवाण आहे. याच्या आयुष्यात एक खतरनाक लव्ह ट्रँगल होता. ज्या मुलीवर संबाटाचं प्रेम होतं तिने याला नकार दिला आणि शेवटी ज्या मुलीने संबाटाला प्रपोज केलं तिलाच याने आपल्या प्रेमाची कबुली दिली. म्हणलं आम्ही मराठीचीच लेकरं आहेत म्हणलं, आमची बी आई आहे म्हणलं. मग एक आईची प्रत्येक लेकरं एक गुणाचे नसतात म्हणलं. संबाटाचं मराठी भाषेवरचं प्रेम अफाट, पण तरी सुद्धा क्रिटिक्सना त्याचे रॅप्स का पटत नाहीत? याचं कारण म्हणजे त्याच्या रॅप मधला शिवीगाळ आणि अश्लीलता. तो हिंदीत रॅप करतच नाही, कारण हिंदीतले बडे रॅपर्स स्वतः त्याच्यासोबत कोलॅब करायला पी टाऊनला येतात. क्रिटिक्सने जरी त्याला नावं ठेवली तरी फॅन्स म्हणतात, जर तुम्हाला संबाटा माहित नाही तर तुम्ही मराठी रॅप ऐकूच नका. झोपडपट्टीतून येऊन सुद्धा संबाटाने आपल्या म्युझिकने लाखो फॅन्सना डिप्रेशन मधून बाहेर काढलंय. पण संबाटा म्हणजे नक्की काय, यामागची इंटरेस्टिंग स्टोरी तुम्ही ऐकलीये का? शाळेत असंच चुकून तोंडातून निघलं होतं माझ्या. याला बोलायचं काही तर वेगळं होतं, ते निघलं, तो शब्द निघाला. करताना वेगळा शब्द वापरायचा होता पण मी बोललो ते. मग नंतर कळालं की संबाटा हा वर्ड आहे पण आणि ह्याला अर्थ पण आहे. मग ते चालूच ठेवलं. संबाटा म्हणजे शनी, म्हणूनच की काय हा संबाटा आज अख्ख्या ब्रह्मांडाला शनी बनून एकटाच भारी पडतोय. अख्ख्या ब्रह्मांडाला शनी बनून एकटा मी बास होतो. आमच्या बरं भाचडी चांगल्याचा नाश होतो. संबाटाने खूप कठीण काळ पाहिलाय आणि त्याचा हा स्ट्रगल त्याच्या रॅप मधून नेहमीच जाणवून येतो. वस्तीमध्ये राहिल्यामुळे त्याला वस्तीतल्या लोकांच्या भावना कळतात, त्यांची दुःख कळतात. ड्रग्स, ऍक्सिडेंट्स आणि नशेमुळे त्याचे काही यार लहानपणीच वारले. जखमी पक्ष्यांना घरी आणून सांभाळायचं आणि नंतर त्यांना खुल्या आकाशात सोडून द्यायचं, असाच स्वभाव असणारा हा संबाटा. जसा तो पाखरांना मुक्त करतो तशीच त्याची गाणी सुद्धा ऐकणाऱ्याला समाजाच्या बंधनातून मोकळं करतात. डिस होऊन, ट्रोल होऊन तरी सुद्धा हा डॉन आपल्या मायबोली मराठीसाठी रॅप करतोय.
बापाचं प्रेम न मिळाल्यामुळे कदाचित हा संबाटा डॉन बनला. म्हणूनच खाकी महाराज म्हणतो, तो एक बुक आहे भाई, तो एक बुक आहे. बुक कशी असते बाबा, पण शांतपणे वाचतो ना. ज्यांना नाही वाचायची ते नाही वाचत भाई, ज्यांना वाचायची त्यांनी शांतपणे वाचायची. तुम्हाला संबाटाचा रॅप कसा वाटतो? रॅप मध्ये शिव्या देणं कितपत योग्य वाटतं? मराठी रॅप सध्या इंडस्ट्रीत कोणत्या स्टेजला आहे आणि त्याला पुढे नेण्यासाठी संबाटाच का? संबाटा डिवाइन की MC स्टॅन? तुमची उत्तरं कमेंट्स मध्ये नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.